तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सलानगर येथे 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य माननीय श्री उमाकांत मिटकर यांच्या हस्ते येथील शाळेत ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे, सुजाता चव्हाण, अंजली भालेराव, रुपाली कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलनामधून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। उमाकांत मिटकर यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे यांनी केले। या कार्यक्रमासाठी शिक्षक सुभाष स्वामी, बळीराम पांचाळ, भीमराव घोडके, वैशाली आडम, शिवदास भागवत, विवेकानंद खलाटे, दत्ता आरेदवाड, श्रीधर गिरी, पल्लवी लंगडे, अंगणवाडीच्या शिक्षिका वैजंता बोंगरगे, विशाखा गायकवाड, लक्ष्मी मुखरे, राधिका बारगळ, सुजाता मुखरे, लक्ष्मी दुपारगुडे, शालेय समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज खरं तर मुंबईमध्ये लाखो कोट्यवधी रुपये देऊन सुद्धा ज्यांना प्रवेश मिळत नाही अशा 2-3 शाळांमध्ये मला बोलवलेलं होतं। त्याशिवाय इथल्याही परिसरातल्या काही 1-2 गावांनी शाळांनी मला आमंत्रित केलं होतं। माझे मित्र लक्ष्मण दुपारगुडे यांच्यासोबत सातत्याने या शाळेविषयी चर्चा होते। मला खूप आवडलं। मी म्हटलं की कुठेही शाळेला मी जाणार नाही, पण वत्सलानगरच्या जिल्हा परिषद शाळेला जाईल। खरं तर इथल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि शिक्षकांना मी शब्दात बांधू शकत नाहीये। शाळेपलीकडचं कुठलं तरी काम, ही लेकरं माझी आहेत, माझ्या लेकरांना मला घडवायचंय, माझ्या देशातल्या या भविष्याला मला घडवायचंय, म्हणून हे सर्वजण काम करत आहेत। मला खूप आनंद झाला या ठिकाणी येऊन। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खूप मोठे व्हा आणि या देशासाठी, समाजासाठी काम करा। आणि या सर्व शिक्षक वृंदांनाही मी वंदन करतो, आई तुळजाभवानी करणे अशी प्रार्थना करतो। यांचं खूप मोठं योगदान आहे। तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो असं मी या ईश्वरचरणी करतो, संकल्प करतो आणि थांबतो। धन्यवाद। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।